आपण पाहू शकता ही रिमझिम दिसते आहे चालू. अशीच रिमझिम जवळपास 2 ते 3 दिवस झाला आपल्याकडे चालू आहे. पहाटे चालू होते आहे आणि सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत चालू राहते. दिवसभर पण हे असं ढगाळ वातावरण दिसते. हे आपण पाहू शकता. मागच्या 15 ते 20 दिवसापूर्वी हा माळ पूर्ण असा वृक्ष होता, म्हणजे वाळलेले सगळं गवत वगैरे. आणि आता या 15 दिवसात थोडासा पाऊस चालू झाला, त्याच्यानंतर आपण पाहू शकता हे अशा प्रकारे पूर्ण हिरवं झालं आहे सगळीकडे. इथं जवळ असं नाही, पण सगळीकडे जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडे असं हिरवंगार झालं आहे. ही आहे पावसाची कमाल. रिमझिम आहे सगळीकडे आणि असं सर्व परिसर आता हिरवा झालेला आहे. गवत उगायला चालू झालं आहे. आता तुम्हाला जवळून दाखवतो कशा प्रकारे गवत उगायला चालू झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे गवत सगळीकडे उगायला सुरुवात झाली आहे. बारीक बारीक कोंब येत आहेत जमिनीमधून सगळीकडे. हे घराच्या जवळ बोरीचं झाड आहे. अगदी वाळून गेल्या वाटल्यासारखं झालं होतं आणि आता आपण पाहू शकता एक 10 ते 15 दिवसापूर्वीचं दिसणारं झाड आणि आज जर पाहिलं तर पूर्ण हिरवं झालं आहे. सगळीकडे पालवी फुटली आहे. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे पालवी फुटली आहे. अगदी गोड अशी बोर आहे. गावरान बोरीचं झाड आहे, म्हणजे कलम वगैरे नाही, पण बोर अगदी गोड येतात ह्याला. आंबट गोड बोर आहे म्हणून ठेवलं आहे. एवढ्या जवळ झाड आहे हे घराच्या, पण बोर चांगली आहेत चवीला म्हणून हे झाड राखलं आहे. आंब्याची झाडही छान आली आहेत. आपण पाहू शकता. हे पहा, एक खाऊन लावलेली कुई आहे, म्हणजे गावरान झाड आहे हे. कलम नाही केलं आणखी ह्याला. 1-2 झाडं कलम केलेली आहेत, तीही चांगली दिसत आहेत. बाकी ही झाडं कलम करायची आहेत. आता पाऊस झाला आहे चांगला चालू, उष्णता कमी झाली आहे, त्याच्यामुळं कलम आता चांगले लागू शकतात. एक येत्या 2-4 दिवसात आपल्याला ही झाडं कलम करायची आहेत. पाहू शकता आपण कशा प्रकारे वाऱ्याचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत झाडं. आता भरपूर झाडं आहेत आपल्या कुंपणामध्ये. आंब्याचं झाड आहे, खाली तुळशीची झाडं आहेत, भरपूर सारी तुळशीची झाडं आहेत, कर्दळ आहे, तिकडे ते गवती चहा आहे, पलीकडे आंब्याची आहेत, इथं आणखी पाहिलं तर काही ह्याची आहेत, काय म्हणतात, गुलछडी आहे.